शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा असो की खरीप हंगाम 2023चा पीक विमा असो. आता 24चा म्हणलं तर सर्वच जिल्ह्यामध्ये हा वाटपाची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. परंतु 2023चा सुद्धा पीक विमा बऱ्याच जिल्ह्यामध्ये अद्यापही वाटप झालेलं नाही. अशाच मित्रांनो, जिल्हास्तरीय पीक विमा समिती असो की इतर काही शेतकरी संघटना असो यांच्यामार्फत पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे घोषणा करण्यात आलेले आहेत, अध्यादेश काढण्यात येत आहेत. अशातच आता पीक विमा वाटपाची एक महत्त्वाची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आलेली आहे आणि त्यातच पीक विमा येत्या काही दिवसांमध्ये वाटप होणार आहे. त्याची तारीख देखील मी व्हिडिओमध्ये पूर्ण समोर सांगणार आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खरीप हंगाम 2023चा असो की 2024चा पीक विमा असो, तर यासाठी बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळपास एल्गार आंदोलनं म्हणा किंवा जे उपोषणं म्हणा, हे पीक विम्यासाठी शेतकरी संघटनांकडून घेण्यात येत आहे. त्यातच काही शेतकरी नेतेसुद्धा कार्यरत झालेले आहेत, ॲक्टिव्ह झालेले आहेत. ते सुद्धा शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी किंवा कर्जमाफीसाठी म्हणलं तरी चालेल, हे झटत आहेत. त्यातच मित्रांनो, आता काही जिल्ह्यामध्ये जवळपास मागेच मी सांगितलं होतं, बीड जिल्हा असो, धाराशिव जिल्हा असो, इकडे परभणी जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, आता काल परवाची गोष्ट आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पीक विम्यासंदर्भात जे बैठका होत आहेत आणि त्यातच शेतकरी संघटनांकडून मोर्चे देखील निघत आहेत. आता राहिला विषय इतर जिल्ह्यांचा. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असं वाटत आहे की पीक विम्याची गरज नाही. ते कोणत्याही जिल्ह्यातून, इतर जे जिल्हे आहेत त्यांच्यातून पीक विम्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत. तर मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणीमध्ये सुद्धा मोर्चे झाले, धाराशिवमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा समित्यामार्फत, जिल्हास्तरीय पीक विमा समित्यामार्फत मीटिंग झाल्या. त्यानंतर येत्या 10 दिवसात पीक विमा वाटप करा म्हणून धाराशिवमध्ये सुद्धा अशा अध्यादेश काढण्यात आलेले. त्यातच मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, इथे सुद्धा आता पीक विम्यासंदर्भात जे ॲक्टिव्हनेस आहे ते दिसून आलेलं आहे आणि पीक विमा लवकरात लवकर वाटप करा असं शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे आणि जवळपास निदर्शने बऱ्याच ठिकाणी करण्यात येत आहेत. अशाच मित्रांनो, आता 2-4 जे 4-5 जिल्हे जे आहेत ज्याच्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत, ते आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिटेल जाणून घेतो. तरीसुद्धा या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतो, नांदेड जिल्ह्याला सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांसाठी हा पीक विमा वाटप होणार आहे 25% अग्रिम. आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस सध्या तरी याच पिकाचा पीक विमा हा अप्रूव्ह दाखवत आहे आणि कॅल्क्युलेटेड दाखवत आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जे मोर्चे निघत आहेत, आंदोलनं करण्यात येत आहेत, तर इथे सुद्धा पीक विमा वाटप होईल अशी आशा दिसून येत आहे आणि इथे सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या 4 पिकासाठी. त्याच्यामध्ये जवळपास सोयाबीन, कापूस, तूर आणि मूग या पिकासाठी, उडदासाठी नव्हता. आणि त्यानंतर बघायचं झालं तर नांदेड झालं, परभणी झालं, त्यानंतर हिंगोली झालं, हे जे जिल्हे आहेत यवतमाळ वगैरे, तर या जिल्ह्यांना 25% अग्रिमच्या अध्यादेश काढण्यात आलेले होते, अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. अद्यापही या पीक विमा म्हणजे फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला म्हणा किंवा जानेवारीच्या एंडिंगला म्हणा, हा पीक विमा वाटप 25% अग्रिम पीक विमा वाटप व्हायला पाहिजे होता. आता इतर जे जिल्हे आहेत ते वैयक्तिक पीक विम्यामध्ये मोडतात, तर त्यांचं काही नाही, म्हणजे त्यांनासुद्धा भेटणार आहे, परंतु वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा भेटणार आहे. परंतु हे जे 5 जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, तेच खरं तर जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला पीक विमा वाटप व्हायला पाहिजे होता. परंतु इतर जे जिल्हे आहेत, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड वगैरे असे जिल्हे सोडले, तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज नाही असं दिसून येत आहे. कारण इथले शेतकरी म्हणा किंवा इथले शेतकरी संघटना म्हणा, हे पीक विम्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली करत आहेत असं दिसून आलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारची झटपट इथले शेतकरी म्हणा किंवा कृषी समित्या मार्फत म्हणा कोणत्याही झटपट कार्यरत दिसत नाही आहेत. तर अशातच मित्रांनो, आता इतर जे जिल्हे आहेत वैयक्तिक आता लातूरचीच गोष्ट घेऊया. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अगोदर काय झालेलं होतं, 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेलं होतं, नंतर ते कॅन्सल करून 25% वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूरला बसवण्यात आलं. खरं तर लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, परंतु सुद्धा तिथे सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणजे आणेवारी वगैरे जे कॅल्क्युलेशन करतात आणि त्यानंतर पीक विमा कॅल्क्युलेट होतो, ते तसं काही झालेलं नाही. म्हणजे इथे वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा मिळणार आहे. तर बघायचं झालं तर जे जिल्हे आहेत वैयक्तिक क्लेम केलेले म्हणा किंवा अग्रिम पीक विम्याची म्हणा, तर त्या जिल्ह्यांना जे पीक विमा आहे ते वाटप व्हायला पाहिजे होतं. खरं तर आता 25% अग्रिम, आता पाठीमागे काही न्यूज चालली होती की आता 25% अग्रिम विसरा आणि 75% उर्वरित पीक विमा विसरा. आता एकंदरीत सरसकट पीक विमा वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये 25% अग्रिम आणि 75% वगैरे असे काही असणार नाही. जेवढा कॅल्क्युलेट झालेला आहे तेवढा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशी चर्चा सुरू होती सर्वत्र. परंतु
सरकारच्या तिजोरीला म्हणा किंवा सरकारकडून या पीक विम्यासाठी कंपन्यांकडे काही कंपन्यांकडे निधी पोहोचलेले नाहीत. आता खरं तर असं समोर पुढल्या वेळेस आता जेव्हा खरीप हंगाम येईल 2025चा, तेव्हापासून शेतकऱ्यांना आता असं दिसून येत आहे की शेतकऱ्यांना आपल्या मनावरली कंपनी, आता जे जिल्ह्यावाईज जे कंपन्या ठरलेल्या आहेत त्या सरकारतर्फे, तर त्याच कंपन्यांचा पीक विमा आपण काढू शकतो. परंतु आता जे आपण हेल्थ इन्शुरन्स वगैरे त्या टाईपचं जे आपल्या मनावरलं जिथे विमा काढायचा तिथे काढू शकतो, त्याप्रमाणे आता कंपन्या येणार आहेत म्हणे खरीप हंगाम 2025 पासून. आणि तिथे आपल्या मनावर आपण कोणत्या कंपनीचा पीक विमा काढायचा काय ते आपल्या मनावर असणार आहे, अशी सुद्धा सर्वत्र चर्चा आहे. बघूया मित्रांनो, आता पीक विमा येणाऱ्या जे मार्च महिना आहे, आता जे मार्च महिना चालू झालेला आहे, तर याच्यामध्ये बजेटमध्ये जे शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा होणार आहेत, तर त्या कितपत पीक विम्यासंदर्भात असणार आहेत की कर्जमाफी संदर्भात असणार आहेत. तर आता वेट करूया आणि बघूया कर्जमाफी संदर्भात, पीक विम्यासंदर्भात अर्थसंकल्पात काय घोषणा होती. त्या 10 तारखेच्या नंतर पीक विमा जर अर्थसंकल्पात घोषणा झाली तर पीक विमा वाटप होऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.